बापरे! एवढा मोठा जलाशय आणि त्यात फक्त कायाकिंग करतोय आम्ही. नमस्कार मंडळी, वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर आमचं खूप दिवसांपासून ठरत होतं की उन्हाळ्यात एक ट्रिप काढायचीच. पण कुठे जाणार ना ट्रिपला, कारण ऊन तर खूप आहे. मग आम्ही असं ठिकाण शोधून काढलं जिथं उन्हाची तीव्रता खूपच कमी भासते आणि तुम्ही इथं लहान मुलांना देखील आरामात घेऊन जाऊ शकता. जलाशयाच्या अगदीच बाजूला असलेली ही प्लेस. इथेच आम्ही कायाकिंग केले आणि स्विमिंग पण केले. तर आता 15 दिवसांनी इथे काजवा महोत्सव सुरू होईल आणि त्यानंतर इथे लागतील टेंट. मस्त अशी थंड हवा, नजरेच्या टप्प्यात येणारा डोंगर, सुंदर असा जलाशय आणि असा रस्ता असल्यावर आणखी काय पाहिजे. तशी इथे पावसाळ्यात खूपच गर्दी असते, पण उन्हाळ्यात देखील तुम्ही इथे येऊ शकता, कारण इथं आहे दाट झाडी आणि त्यामुळे हवा खूप थंड असते. त्यामुळे आपण आरामात फिरू शकतो. चला तर मग पाहूया आजचा दिवस मी कसा स्पेंड केला. तर आम्ही एका रिसॉर्टमध्ये बुकिंग केलं होतं आणि तिथं सुंदर अशी मोगऱ्याची फुलं होती. तर ती मी तोडून आणली आणि त्याचा सुंदर असा गजरा बनवला आणि नंतर घेतला चहाचा आस्वाद. फर्स्ट प्लेस जी आम्ही पाहिली ती म्हणजे कोकणकडा. तर इथे बाजूला साईडला थोडं कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे, त्यामुळे आम्हाला थोडं आत जाता आलं नाही. पण इथलं दृश्य मात्र बघण्यासारखं होतं. तर इथं तुम्ही मस्त फोटो काढू शकता, मस्त आस्वाद घेऊ शकता. खूप सारे ट्रेकर्स येतात इथं ट्रेकिंग करण्यासाठी. तर कोकणकडा तुम्ही पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल. त्याच्यानंतर हा होता दुसरा स्पॉट जिथून तुम्हाला डायरेक्ट जलाशय दिसतो. तर हे जे आहे ते भंडारदरा धरणाचं बॅकवॉटर आहे आणि खूप विहंगम असं दृश्य इथं तुम्हाला पाहायला मिळतं. तर आम्ही ह्या ज्या सगळ्या प्लेसेस पाहिल्या आहेत त्या आम्ही मॉर्निंगलाच पाहिल्या आहेत आणि त्याच्यानंतर आम्ही नेक्स्ट स्पॉटला निघून गेलो. पुढचं जे ठिकाण आहे ते एकदम भारी आहे, ते म्हणजे सांदनदरी. महाराष्ट्रात लपलेलं एक अद्भुत असं ठिकाण म्हणजे सांदन व्हॅली. तुम्हाला ॲडव्हेंचर आवडत असेल तर नक्की इथे जा. लहान मुलांनासुद्धा घेऊन जाऊ शकता. तर तुम्हाला थोडंसं आधी गाडी पार्क करावी लागेल आणि त्याच्यानंतर एक छोटासा ट्रेक आहे जो अर्धा रिकाम्या भागातून आणि अर्धा जंगलातून जातो. मध्ये तुम्हाला खाण्यापिण्यासाठी छोटे छोटे हॉटेल्स आहेत. जेव्हा तुम्ही ट्रेक करता, एकदम 15 मिनटाचा ट्रेक आहे तो आणि आरामात आपण चालत जाऊ शकतो. तर इथे तुम्ही पाहू शकता, माझ्या 2 लहान मुलांना घेऊन मी इकडे गेले. तर सांदन व्हॅलीला महाराष्ट्राचा ग्रेट कॅनियन म्हणून ओळखलं जातं. तर सांदन व्हॅली कशी तयार झाली ह्याबद्दल मी थोडीशी माहिती देते तुम्हाला. हा जो भाग आहे तो सह्याद्री माउंटन रेंजमध्ये येतो. तर ह्या भागामध्ये हजारो वर्षापूर्वी ज्वालामुखीमुळे बेसाल्ट खडक तयार झाला आहे, जो की खूप मजबूत असतो पण त्याला क्रॅक जाऊ शकतो. पावसाळ्यात जोरदार पाणी या खडकांमधून वाहत गेलं आणि हेच पाणी खडक कापत गेलं. यालाच म्हणतात इरोजन. सुरुवातीला फट एकदम छोटी होती आणि त्याच्यानंतर वारा, तापमान याच्यामुळे हळूहळू त्याचं इरोजन होत गेलं आणि सुंदर अशी दरी तयार झाली. तर हाच तो जंगलातला ट्रेक. सुरुवातीला जाताना आम्हाला खूप भीती वाटत होती, पण नंतर काहीच वाटलं नाही. तर ही व्हॅली जी आहे ती खूप अरुंद आणि खोल अशी आहे, जिथे सूर्यप्रकाश अजिबात पोहोचत नाही, खूप कमी पोहोचतो आणि इथे गेल्यानंतर त्यामुळे तुम्हाला एकदम थंड असं फिलिंग येतं. तर इथे तुम्ही पाहू शकता खूप मोठे असे दगड आहेत. तर हा निसर्गाचा चमत्कार बघताना जे फिलिंग येतं ना, त्याचं वर्णन मी शब्दात अजिबात करू शकत नाही. तर आतमध्ये छोटे तलाव तयार झाले आहेत आणि तिथंच एक मी व्हिडिओ काढला होता. तर त्याच्यामध्ये इथे तुम्ही पाहू शकता एक छोटे फिश आहेत. तर आजच तुमच्या बकेट लिस्टमध्ये ही व्हॅली ॲड करा प्लीज. तर व्हॅली पाहिल्यानंतर आम्ही पुढे गेलो आणि तिथे पाहिलं आम्ही एक सुंदर असं मंदिर. तर ह्या मंदिराचं नाव आहे अमृतेश्वर मंदिर आणि हे मंदिर 800 ते 1500 वर्ष जुनं आहे. मंदिर पूर्ण काळ्या दगडात कोरलेलं आहे आणि मंदिरावर नकाशे पण खूप सुंदर आहे. मग महादेवाचं दर्शन घेऊन आम्ही इथून बाहेर पडलो. मंदिराच्या बाजूलाच पाण्याचा एक कुंड आहे आणि तो देखील खूप छान बघण्यासारखा आहे. त्याच्यानंतर आम्ही दुपारी आराम करण्यासाठी परत रिसॉर्टला गेलो आणि तिथे संध्याकाळी आम्ही कायाकिंग केली आणि असे मस्त फोटोज क्लिक केले. मग संध्याकाळी आम्ही एका सनसेट पॉईंटला गेलो.
सनसेट मी बऱ्याच ठिकाणी पाहिले, महाबळेश्वरमध्ये देखील मी सगळे सनसेट पॉईंट पाहिले आहेत, पण हा सनसेट पॉईंट अविस्मरणीय होता. हा जर पॉईंट तुम्ही पाहिला ना तर तो तुमच्या आयुष्यभर लक्षात राहील. तर इथे तुम्ही पाहू शकता मस्त असा सूर्यास्त. भंडारदऱ्याला आलात तर तुम्ही हा स्पॉट नक्की पहा, आवर्जून जाऊन पहा. म्हणजे जर तुम्ही कधी ट्रॅव्हल एक्सपी नावाचा चॅनल पाहत असाल, त्यामधली जी दृश्य आहेत आणि आपल्याला असं वाटतं की अरे आपण इथं जायला पाहिजे, हा स्पॉट अगदी तसाच आहे. आणि तुमच्याकडे जर चांगला कॅमेरा असेल ना तर मग मजाच, खूप छान फोटो येतील. तर रात्रीचं इथलं दृश्य काहीसं असं होतं. इथं बसून आम्ही मस्त गप्पा मारल्या, आनंद घेतला हवेचा. तर 15 मे नंतर तुम्ही इथे कॅम्पिंग देखील करू शकता. मग रात्री आम्ही अशी मस्त चिकन थाळीवर ताव मारला. अप्रतिम चव होती. तर अशी आमची उन्हाळी सहल एकदम सफल झाली. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.